हॅलो, नमस्कार. तर तुम्ही बघितलंच यात्रेचा पहिला दिवस कसा होता आणि हा होता यात्रेचा सेकंड दिवस म्हणजेच खाटखुटचा दिवस. खाटखुटचा बेत असतो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे. सो ते तिकडे बनवायचं काम चालू होतं. इथं आमच्या मम्मीने मस्त असं मटण शिजवत होती आणि तिकडे आम्ही मावशीला पण कामाला लावलं होतं कांदा चिरायच्या. मावशी कांदा चिरून देत होती आणि मग मी आणि मम्मीनी मिळून सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि हे जे मटण फ्राय दिसतंय ते मी बनवलं होतं आणि मग सगळे जे पाहुणे काय बोलवले होते जेवायला ते सगळे येऊन जेवण वगैरे करून गेले. त्याच्यानंतर दुपारी आली माझी बेस्टी. सो तिला पण मी आमंत्रण दिलेलं. मग ती पण आली. खूप छान वाटलं त्या आल्यामुळं आणि तिला मग मी देवाचं दर्शन करायला घेऊन गेले पहिल्यांदा. यात्रा वगैरे फिरवली आणि मग आम्ही घरी गेलो आणि यात्रेतून घरी गेल्यानंतर मग हे बघा असं मी तिला कामाला लावलं होतं. तिला पण सुट्टी नाही दिली. 5 मिनिटासाठी आली ती तरी पण मी तिला कामाला लावलं. लावलं नाही, तीच करते तिच्या मनाने चोखसपाट. त्याच्यानंतर मग तिने आणि तिच्या मिस्टरांनी पण जेवण केलं आणि मग ते गेले आणि मग संध्याकाळी परत माझी दुसरी मावशी आलेली. मग त्यांच्यासोबत परत आम्ही यात्रेमध्ये निघालो. कारण काल फिरून काय आमची हौस भागली नव्हती. त्यामुळे परत आज पण गेलो होतो. मग आज पण थोडीफार शॉपिंग वगैरे केली आम्ही आणि शॉपिंग वगैरे केल्यानंतर मग आम्हाला लागलेली भूक. म्हणजे यात्रेमध्ये गेल्यानंतर काहीतरी खाणं हे ठरलेलंच असतं. मग आम्ही मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी जिरवायला मग आम्ही ह्याच्यात बसलो होतो. आता ह्याला काय म्हणतात ते तुम्ही सांगा मला कमेंट करून. ह्यात आम्ही बसलो होतो. हे जे की हे गोल, 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 गोल फिरत होतं आणि त्यात बसून आहे ना आम्हाला अक्षरशः चक्कारल्यासारखं झालं. आमची खरंच पाणीपुरी पण जिरली आणि हौस पण जिरली ह्यात बसायची. असली आमची अवस्था झालेली. मग आम्ही पहिले घरी गेलो आणि घरून परत आम्ही गेलो ऑर्केस्ट्रा बघायला. कारण आमच्या गावात आहे ना महिलांसाठी खास ऑर्केस्ट्रा असतो दरवर्षी. तसंच ह्याही वर्षी होता आणि खूप जास्त एन्जॉयमेंट असते आणि ऑर्केस्ट्रा बघण्याबरोबरच इथं बघा माझ्या बहिणी ना त्यांच्यासोबत डान्स पण करत होत्या. ते पण बघा आणि मग नंतर सगळेच अख्खे गावातल्या बायका डान्स वगैरे करत होत्या. कारण की हा एकच दिवस असतो सगळ्यांना एन्जॉयमेंटसाठी. कारण महिलांसाठी स्पेशल ऑर्केस्ट्रा असतो. सो गाईज अशी असते आमची यात्रा. थँक